आश्वासन वरून दिलेलं आहे की तुमच्या मागण्या आम्ही तुमचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलेलं आहे आणि ते आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत तुमच्या मागण्या तुमचं म्हणणं आम्ही पोचवू, त्यांच्यापर्यंत ते पोचवतील आमच्या जे मागणं आहे ते। जर उद्या माझ्या नवऱ्यावर जर खोटा गुन्हा दाखल झाला तर उद्याचं आंदोलन हे आमचं बीडला राहील, हे आम्ही ह्या निवेदनामध्ये दिलेलं आहे, ते त्यांनी स्वीकारलेलं आहे। काय काय मागण्या केल्यात निवेदनाद्वारे आपण आता? आम्ही उद्या आंदोलन करणार आहोत। जर माझ्या नवऱ्यावर 302 वगैरे लावण्याचा प्रयत्न केला, जो की धस जे सुरेश धस आहे त्यांचा पूर्ण प्रयत्न चालू आहे की त्यांना ह्या गुन्ह्यामध्ये अडकवायचं। जर त्यांनी अडकून जर आमच्यावर खोटा गुन्हा उद्या दाखवला गेला दाखल झाला तर उद्याचं आंदोलन हे आमचं बीडला राहील। उद्या बीड जिल्हा बंदची हाक आपण दिली आहे का, काय संदर्भात? उद्या बीड जिल्हा उद्याचं बघूत आता, उद्या आम्हाला काय निकाल येतो, उद्या काय आमचा रिझल्ट लागतो, आमचं त्याच्यावर आमचा उद्याचं आंदोलन हे ठरलं जाईल। आता एसपीने आश्वासन दिले, ते एसपीच्या आश्वासनावर तुम्ही ठरवून आंदोलन मागे घेतलेलं आहे? हो, आम्ही आता दिलं त्यांना, हे निवेदन दिलं, आमच्या आजच्या मागण्याचं निवेदन दिलं, त्यांनी ते स्वीकारलं आहे आणि आमचं आजचं जे आंदोलन आहे तर आम्ही आत्ता पुरतं स्थगित ठेवलेलं आहे। उद्या जर आमच्या ह्याच्यासारखा जर निकाल झाला नाही तर मग आमचं आंदोलन उद्या ठरेल कसं आहे आणि काय आहे ते।